नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संधी महाराष्ट्रातील तरुणांना हवी यासाठी आयोजित केलेला आहे. आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर तुषार शिंदे सर आजच्या सत्रात उपस्थित आहे. त्यांचे मी स्वागत करते व करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचे देखील मी आजच्या सत्रात स्वागत करते. तसेच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आजच्या सत्रात उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे देखील मी स्वागत करते. मित्रांनो, नेहमीप्रमाणे सर आज आपल्याला थिंक बियॉन्ड जॉब्स, स्टार्टअप्स अँड फ्रीलान्सिंग ड्युरिंग कॉलेज या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राची सुरुवात करावी. ओव्हर टू यू सर. थँक्यू सानिया. सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आपण घेतोय दॅट इज द स्टार्टअप अँड फ्रीलान्सिंग अँड वी आर आस्किंग फॉर द थिंक बियॉन्ड द जॉब्स. जे की आपण प्रत्येक वेळेस आपण जॉब बाबतीत माहिती देतो, व्हॉट आर द करिअर ऑपॉर्च्युनिटी बाबतीत देतो, पण आज आपण एक वेगळ्या बाजूने याचा विचार करण्यासाठी करतोय. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी दरवेळेस जसं मी तुम्हाला काही गोष्टींची माहिती देत असतो, तर आजच्या घडीला आपण जो मुद्दा आज घेणार आहोत आपल्या करिअर आणि आपल्या लाईफमध्ये जो चेंजिंग आणणारा महत्वाचा मुद्दा आहे दॅट इज द लिडरशिप विथ व्हॅल्यूज. कारण तुम्ही म्हणाल सर तुम्ही लीडर बाबतीत बोलताय पण व्हॅल्यू बाबतीत तुम्ही एवढं बोलतायत, तुम्ही असं का म्हणताय? तर दॅट इज वन ऑफ द थिंग विच आय वुड लाईक टू शेअर. की अल्बर्ट आईन्स्टाईन असो, मोठमोठे जॉर्ज वॉशिंग्टन असो, ह्या लोकांनी जी आणि मोठमोठे थिंकर आहेत, मोटिवेटर आहेत, त्यांचे एकच असते दॅट इज द ट्राय टू बी मॅन ऑफ व्हॅल्यू रादर दॅन बिकमिंग मॅन ऑफ सक्सेस, वेल्थ, पॉवर. मित्रांनो, व्हॅल्यूज हा कधीही नष्ट होत नाहीत, पण सक्सेस नष्ट होऊ शकतं, पॉवर नष्ट होऊ शकते, वेल्थ नष्ट होऊ शकते, कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते. व्हॅल्यूज हा कंटिन्यू ह्या सेम असतात, त्या कधीही नष्ट न होणाऱ्या असतात. दॅट इज द काइंड ऑफ ब्युटी. मित्रांनो, तुम्हाला एक जसं म्हणतो की लीडरशिप विथ व्हॅल्यू याचं असं का म्हणतो, एक उदाहरण देतो तुम्हाला. दोन्हीसाठी दोन गोष्टी सांगतो. ड्युरिंग द 19th century देर वॉज वन इन्सिडेंट हॅपन इन द लंडन, सॉरी इन द अमेरिका, की त्यावेळेस खूप मोठं झाड पडलेलं होतं रस्त्यावरती आणि सगळे आपली सोल्जर लागले होते कामासाठी आणि ते प्रत्येक जण तयारी करत होते की ते काढावं. ओके. आणि अराउंड 100-200 लोक असतील म्हणा, आणि दॅट टाइम दे वर ट्राईंग टू पुश अप द ट्री आणि रस्ता मार्ग मोकळा करायचा प्रयत्न करत होतो. आणि त्याच वेळेस त्यांचा जो कर्नल असतो म्हणा, मेजर, तो तिथे उभा होतो, बघत नव्हतो, नुसतं बघत होतो आणि जस्ट आणि ऑल सोल्जर वेट पुशिंग अट. आणि त्याच वेळेला एक व्यक्ती तिथून बाजूला जात होता आणि तो घोड्यावरनं जात होता. तो म्हणे हे काय चाललंय, म्हणे झाड पडले म्हणे आणि वी आर जस्ट दे आर डुईंग. तर तो खाली उतरला व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं सुद्धा जाऊन तिथं मदत केली. ओके. आणि त्या थोड्या वेळानंतर ते झाड ते मोकळं झालं आणि मग पुन्हा तो आला व्यक्ती आणि ते सोल्जरला त्याने विचारलं हे असं असं आहे आणि म्हणे पुढच्या वेळेस काही असेल तर मला तू बोलव. जाताना म्हणतात आपण मराठीमध्ये म्हणतो, आपण एक पुणेरी भाषेमधनं सालजोडीतनं बोलतो, आपण म्हणतो त्या प्रकारे की म्हणे पुढच्या वेळेस असं काही झालं तर बोल. आणि ती व्यक्ती घोड्यावर बसून निघून गेली आणि त्याला त्यानंतर कळलं हा व्यक्ती जो होता कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी होता आणि दॅट वॉज कॉल्ड नेम ॲज द जनरल जॉर्ज वॉशिंग्टन. दॅट इज अ काइंड ऑफ ब्युटी. मित्रांनो, लीडरशिप अशी असते. लीडरशिप इज नॉट बाय द रँक यू गेट, लीडरशिप कम्स बाय द ऍक्शन. तर ऍक्शन जी असते ही तुम्हाला स्वतः करावी लागते, जाऊन करावी लागतं. आणि आपण जेव्हा मी म्हणतो लीडरशिप विथ व्हॅल्यू, व्हॅल्यू काय आहेत मित्रांनो? इन द 1965 टाइम मॅगझिन मध्ये खूप मोठं आर्टिकल आलं होतं मित्रांनो, आणि व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लीडरशिप इन द व्हॅल्यू सिस्टीम, त्याच्यावरती त्यांनी एक मोठा लेख लिहिला होता मित्रांनो. आणि त्यांनी व्हॅल्यूचं जे वर्णन केलं होतं दॅट इज विथ द की ज्यावेळेस कॅनडा आणि युएसएच्या बाजूला जेवढा एरिया होता, त्या बॉर्डर एरिया होते, अराउंड इट मे बी अराउंड 80,000 स्क्वेअर माइल एरिया. आणि त्यामध्ये जे
इलेक्ट्रिसिटी सप्लाय जे होता तो इलेक्ट्रिक सप्लाय दोन्ही राज्यामध्ये त्या बॉर्डर एरियामध्ये केला जात होता आणि त्या एरियामध्ये जी फ्यूज सिस्टीम असते त्या फ्यूज सिस्टीम त्याचं वजन हार्डली 1 किलो असेल, पण त्या फ्यूज सिस्टीम बस्ट झाल्यामुळे पूर्ण इलेक्ट्रिसिटी सप्लाय हा पूर्ण एका मोठ्या राज्याला किंवा एका देशाला सप्लाय होतो मित्रांनो, तो पूर्ण बंद होऊ शकतो फक्त तो फ्यूज सप्लायमुळे. आणि दॅट फ्यूज इज छोटं एक किलोचा असेल आणि दॅट फ्यूज सिस्टीम इज लाईक अ व्हॅल्यू सिस्टीम ऑफ अ लिडरशिप मित्रांनो. तर तुम्ही जसं मी मागेही तुम्हाला एकदा बोललो असेल, घरामध्ये सुद्धा आपले वडील असतील, एखादा मोठा व्यक्ती असेल, ऑफिसमध्ये बॉस असेल, कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये बॉस असेल, जो व्यक्ती स्ट्रॉंग असतो तोच व्यक्ती लीडर बनतो आणि तो कोणी असेल तो व्यक्ती रूल करतो मित्रांनो. आणि तुम्हाला जीवनामध्ये मोठं बनायचं असेल, पुढे जायचं असेल, यू हॅव टू मेक युअर सेल्फ ॲज अ लीडर. आणि आजचा जो विषय जो आपला आहे मित्रांनो, दॅट इज द टू मेक युअर ओन इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन, जिथं तुम्ही स्वतः एम्प्लॉई बनण्याचं आपण स्वप्न बघण्याच्या ऐवजी आपण तिथं दुसऱ्यांना जॉब देण्यासाठी आपण हे करतो मित्रांनो. कमिंग टू द पॉइंट ऑफ लिडरशिप इन द ऑर्गनायझेशन व्हेर यू आर गोइंग टू. आणि ह्या ठिकाणी जे आपण म्हणतोय की आपल्याला स्वतःचं अस्तित्व बनवायचं आहे मित्रांनो, विदाउट लिडरशिप होऊ शकत नाही. यू हॅव टू डेव्हलप युअर ओन व्हॅल्यूज, हॅव टू डेव्हलप युअर ओन प्रिन्सिपल. स्वतःचं महत्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं. देन ओनली यू कॅन क्रिएट अ लिडरशिप. when you become the leadership, then you become the master. Then when you become master, you can make your own world maybe that is a small family. One can make your own small company, big startup. चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या नव्या आज विषयाची. आणि इट इज गोइंग टू बी द सम डिफरंट थिंग मॅम. आजच्या घडीला जे आहे, माझं तुम्हाला जे सांगण्याचा मुद्दा जो आहे आज आपल्याला मित्रांनो, इट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. म्हणजे याच्यातनं तुम्हाला खूप वेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, ऐकायला भेटतील. आणि इट इज नॉट फॉर युअर ओन लाईफ टुडे. होऊ शकतं आजच्या घडीला तुम्हाला त्याची गरज वाटत नसावी, पण तुम्हाला कुठं लाईफमध्ये तुम्ही लिंक करू शकता. नुसतं आपल्याला जॉब, पण ह्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला तुमच्या भावांसाठी, फॅमिलीसाठी, घरच्यांसाठी तुम्ही कोणाला गाईड करू शकता. आणि नॉट ओनली यू शुड बी लिमिटेड टू वन थिंग, यू कॅन हॅव अ डिफरंट स्ट्रीम ऑफ युअर अर्निंग ऑल्सो. ते आपण बघूया. कमिंग टू द पॉइंट मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोलतोय स्टार्टअप म्हणतोय, आज मी जसं फ्रीलान्सिंग बोललो मित्रांनो, इट इज अ व्हेरी बिग आयडिया. तुम्ही म्हणता सर आम्हाला नोकरी विचार, तुम्ही तर आम्हाला स्वतःची कंपनी उघडायला सांगता, हे सांगताय, तुम्ही आम्हाला खूप मोठं स्वप्न दाखवताय, तुम्ही आम्हाला आमच्या लिमिटच्या बाहेर बोलता. नाही मित्रांनो, हे आहे स्वप्न असतं, हे एक जुनून असतं, एक पॅशन असतं. तुम्ही काहीही करू शकता मित्रांनो. आणि नॉट ओनली यू, द पर्सन हू इज अर्निंग, who is in the job, who is in the other thing, they can do it. आणि तुम्ही तुमच्या सोबत जॉब करत असताना सुद्धा तुम्ही नेक्स्ट ऑर्डर करू शकता. जसं तुम्हाला म्हणतो मित्रांनो, तुम्हाला जेव्हा म्हणतो आपण एक वेल्दी म्हणायचं असेल, तुम्हाला स्वतः मोठं बनायचं असेल, तर तुमच्या एका जॉबवरती डिपेंड राहता येत नाही. पहिला एक मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही म्हटलं मी सॅलरी करून मी श्रीमंत होईल, होऊ शकत नाही. तुम्हाला बिझनेस केल्याशिवाय, इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय, फायनान्शियल नॉलेज असल्याशिवाय यू कॅन नॉट अर्न मनी. एखादा तुम्ही बघत असाल, एखादा गावातला छोटा पिऊन सुद्धा असेल गावामध्ये नोकरीला, तो खूप कमवतो, पण तो इन्व्हेस्टमेंट करतो. तर ह्या इन्व्हेस्टमेंट आपण कशा करू शकतो आपण आपल्या जॉबमध्ये, आज आपण ह्याच्यावर बोलणार आहोत पुढचे 20 मिनिटं मित्रांनो. आणि 6:30च्या नंतर आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. तुम्हाला काही प्रश्न असतील की सर नॉट ओनली युपीएससी बट हा सर माझ्या एक अशा डोक्यात आहे, मी कसं बिझनेस सुरू करू शकतो, यू कॅन आस्क. आणि नॉट ओनली आज, तुम्ही एखादा जॉब घेतल्यानंतर सुद्धा भविष्यात विचार करू शकता, तसे सुद्धा प्रश्न विचारू शकता मित्रांनो. स्टार्टअप इज नॉट जस्ट मेकिंग मनी मेकिंग. तुम्ही जेव्हा विचार करता ना मित्रांनो, की म्हणजे मी कंपनी टाकली की मला पैसा येणार, मी हे केले की मला पैसा येणार, असं होत नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही पैसा विचार करतो, पैसा आपल्यापासून दूर पळतो. जेव्हा तुम्ही स्टार्टअप मध्ये एखादी कंपनी टाकताय, तो कंपनी टाकतो म्हणजे काय करतो आपण, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. जसं आता मी म्हटलं बघा, तुम्ही सॉल्व्ह रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. आता तुम्ही बघितलं असेल की अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, ह्या कंपनीने काय केलं, आज प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागायचं, दुकानात जावं लागायचं, घ्यावं लागायचं. त्यांनी काय केलं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता आपण बघू ब्लिंकिट बघू किंवा बिग बास्केट बघू, त्यांनी काय केलं, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कुठं जावं लागायचं, दुकानात जावं लागायचं, रांगेत उभं राहावं लागायचं, आपल्याला ती पूर्ण किंमत द्यावी लागायची. आपण ऑनलाईन केल्यामुळे 20 मिनिटांमध्ये घरात सामान येतं मित्रांनो. त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की नाही.
आता तुम्ही बघा, आता पुण्यामध्ये तुम्ही मुंबईमध्ये बघत असाल की आपल्याला जी वस्तू एखाद्या लांबून 1 घंटा दुरी अर्ध्या घंट्यावर आणायचं असेल, तुम्ही आता एक नवीन ऍप आले, तुम्ही फोन करायचा, ती व्यक्ती त्या वस्तीतनं त्या व्यक्तीच्या जागेवरनं सामान घेतं, तुम्हाला घरी आणून देतं, तुम्ही त्याला 100-200 रुपये देता. दिस इज अन आयडिया, दिस इज अन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की नाही? आर यू गेटिंग माय पॉईंट? जसं आणखीन एक तुम्ही कुठलंही उदाहरण घेऊ शकता. आज सगळं ऑनलाईन एज्युकेशन झालंय, बैजू आलं, आकाश आले, सगळ्यांनी ऑनलाईन केलं, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. तर मित्रांनो, कमिंग टू द स्टार्टअप, इट इज अबाउट द सॉल्विंग द प्रॉब्लेम. देन ओनली यू कॅन मेक युअर ओन बिझनेस. फायनान्शियल इंडिपेंडन्स करू शकता, तुम्हाला स्वतःचं इनोव्हेशन करावं लागतं. जसं आता रिसेंटली रॅपिडो म्हणून हे झालंय. अगोदर आपल्याला ऑटोनं जावं लागायचं, 4 व्हीलर जावं, आता लोकांनी 2 व्हीलरवरती करतात. इव्हन लेडीज सुद्धा स्टार्ट केलं रॅपिडो मित्रांनो. तर कॅन यू इमॅजिन दिस इज द इनोव्हेशन, पर्सनल फुलप्रिंट. याच्यामध्ये तुम्ही जॉब क्रिएट करू शकता, ग्लोबल इम्पॅक्ट. दिस इज ऑल अबाउट युअर ओन काइंड ऑफ बिझनेस स्टार्टअप यू वॉन्ट टू मेक इट. ओके मित्रांनो, उदाहरण तुम्हाला आता जसं फ्लिपकार्ट आहे, त्यांनी कोणी सुरुवात केली 2007 मध्ये, सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी. आयडिया काय होतं की ई कॉमर्स सुरू करायचं मित्र. हे तुम्हाला उदाहरण का देतोय मी, की टू गेट अ मोटिवेशन इन माइंड की हाऊ वर्ल्ड मूव्ह. ते फक्त माझा फोकस आहे की तुम्हाला तो भेटावा. ही सक्सेस आहे वॉलमार्ट कडनं, लर्निंग स्केल बिग करणं. ओला सुरुवात झाली 2010 मध्ये भाविश अग्रवालने. ओला, उबरवरनं ती त्यांना प्रेरणा भेटली होती मित्रांनो. अशी गरज नाही की तुम्हाला आज स्वतः इनोव्हेशन करायचं, यू कॅन डू एनिथिंग. तुम्ही बाजूचे प्रॉब्लेम करू शकता, गावामध्ये तुम्ही जे शेतकऱ्यांचा माल आहे तो कसा उभा करू शकता. स्वतःचं एक स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही सर्वांचा माल एकत्र आणून त्याला विकायला तुम्ही डायरेक्ट वॉलमार्टला, अमेझॉनला, ब्लिंकिटला, बिग बास्केटला हे सुद्धा एक स्टार्टअप होऊ शकतं. पॉइंट इज द हाऊ टू डेव्हलप दॅट इज वी आर गोइंग टू डिस्कस. भाविश अग्रवाल यांनी 2010ला सुरुवात केली. मोबाईल ऍपवरनं इलेक्ट्रिक व्हेकल आहेत. ओके, कमिंग टू द नेक्स्ट रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये आपण जेव्हा बोलतोय, एअरबीएनबी, तुम्ही एक ऐकलं असेल की नाही मला माहित नाही. एअरबीएनबी हे वर्ल्ड वाईड आहे मित्रांनो. अगोदर काय व्हायचं, तुम्ही जाता हॉटेलमध्ये थांबता. आता काय माहितीये का, कुठेही कोणाच्या घरामध्ये कोणाला वाटतं की मला आता माझी एक रूम रेंटवर द्यायची आहे, तर तो रूम रेंटवर देतात. तर फॉर एक्झाम्पल मला आता जायचं रशियामध्ये, तर तिथला एका ऑनलाईन तो टाकून देतो एअरबीएनबी होती, मला हे आहे. तर फॉर एक्झाम्पल मला जायचं असेल तर मी तिथं त्याला मेसेज करणार, त्याची रूमचं रेंट असणार त्या दिवशीचं, तर घरी जाणार, तो राहायला देणार, त्याच्यासोबत खायलाही देणार, त्याचा जो काही चार्जेस तो देणार. तर ही जी कन्सेप्ट आहे ती एअरबीएनबी म्हणून कन्सेप्ट आहे मित्रांनो. स्टार्ट केलेली आहे 3 लोकांनी सोबत. आणि मित्रांनो रेंटिंग आहे, आणि त्यांनी ती आयडिया केली, आणि इट वॉज स्टार्टेड इन 2008. इट रिव्होल्युशनाइज द ट्रॅव्हल इंडस्ट्री. हा तुमचा एक आयडिया चेंज केला. तर स्टार्टअप मध्ये काय, तुम्हाला आयडिया डेव्हलप करायची, स्वतःची आयडिया हवी, जे तुम्हाला वेड करेल, जे तुम्हाला असं वाटेल की नाही येस मला हे करून दाखवायचं. मित्र, उबर, इट वॉज स्टार्टेड बाय ट्रॅव्हिस कॅलनिक अँड गॅरेट कॅम्प. इट वॉज अ बुकिंग टॅक्स, ऑल दॅट थिंग. ओके मित्रांनो, आता मुद्दा आहे की व्हॉट आर द क्वालिटीज रिक्वायर्ड फॉर द एंटरप्राइज डेव्हलपमेंट. मित्र, पहिला मुद्दा आहे महत्वाचा. जसं आपण युपीएससी एमपीएससी म्हणतो, तुम्हाला असतं इथं व्हिजनरी थिंकिंग लागते किंवा इनोव्हेटिव्ह माइंडसेट. तर आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये व्हिजनरी थिंकिंग लागते, इनोव्हेटिव्ह थिंकिंग लागतं. आम्हाला इनोव्हेटिव्ह थिंकिंग कुठं लागते, बिझनेस मॉडेल बनवण्यासाठी. जसं मी तुम्हाला आता व्हॅरियस आयडियाज तुम्हाला सांगितलं मित्रांनो, 1 2 3 4. तर हे आयडियाज आहेत मित्रांनो. स्टार्टअप डझंट कम वाटलं की नाही मी आता कसं दुकान बनणार आणि एक बिझनेस नाही. द स्टार्टअप स्टार्ट विथ अ स्मॉल आयडिया. आर यू गेटिंग पॉइंट? रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे मित्रांनो. इफ यू डोंट हॅव ॲबिलिटी टू टेक अ रिस्क, don't come in this. If you have ability, then come. You are ready for the 24-hour working, then come. You want only 8-hour work, no, come. Go for the नोकरी. नोकर आहोत म्हणून नोकरी करायची. जर तुम्हाला 24 तास काम करायची इच्छा नका येऊ इकडं. नेव्हर कम. 8 घंट्याची नोकरी कोण करतो? जो नोकर असतो मित्रांनो. मी असो कोणी असो, जो नोकरी करतो तो नोकर. आता सिव्हिल सर्वंट म्हणजे काय? नागरी सेवा, नागरी. असं काही समजू नका कलेक्टर झाला, IPS झाला म्हणजे काय नाही, तो नोकरच आहे, फक्त सरकारचा नाहीये, तो सगळ्या लोकांचा नोकर आहे मित्रांनो. आर यू गेटिंग? जर तुम्हाला 8 घंट्याची नोकरी करायची तर नोकर बना, आणि तुम्हाला 24 तास काम करण्याची तयारी असेल तर तुमची स्वतःची कंपनी उभी करू शकता मित्रांनो. पण काम करावं लागतं. लिडरशिप स्किल तुम्हाला लागतात मित्रांनो.
तुम्हाला हाऊ टू डेव्हलप. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं लीडर डेव्हलप असं. मित्रांनो, लीडर काही जन्माला पोटातून आलेले नसतात मित्रांनो. दे कम आणि दे आर ट्रेंड, आणि लीडर्स हे बनतात मित्रांनो, बनवले जातात, शिकतात. मी सुद्धा अगोदर होतो मित्रांनो, मला बोलायला जमायचं नाही, काही येत नव्हतं, इंग्लिश बोलता यायचं नाही, काही नाही. इंग्लिश शिकलो, बोलायला शिकलो, डेव्हलप झालं. तर दॅट इज अ काइंड ऑफ लीडर्स. मी म्हणत नाही मी खूप मोठा लीडर आहे, पण मी माझ्या एरियामध्ये छोटा लीडर आहे. तुम्ही छोटे लीडर, आता उद्या मोठे लीडर बनाल. कोणी काही मोठं लीडर होऊन येत नाही. इंदिरा गांधी असो, कोणी मोठे लीडर असतील, राजीव गांधी असतील, कोणी असो, नरेंद्र मोदी साहेब आले, काही ते काही मोठे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला कोणी आलेलं नाही मित्रांनो. ते स्वतः डेव्हलप झाले, मोठे झाले. यू कॅन डेव्हलप युअर सेल्फ. अडॅप्टिबिलिटी महत्वाची मित्रांनो, डिसिजन मेकिंग स्किल आहे. लिडरशिप म्हटलं यू हॅव टू, स्वतःला राग जरी आला, तुम्हाला राग दाखवता येत नाही मित्रांनो, असं गपची बसावं लागतं. तुम्हाला एकदम एक्साइटमेंट आली, दाखवता येत नाही मित्रांनो. दॅट इज कॉल्ड द लिडरशिप. लिडरशिप मध्ये यू आर बॅलन्स, हाऊ टू स्पीक, व्हेन टू स्पीक, हाऊ मच टू स्पीक अँड व्हेअर टू स्पीक. हे ज्याला जमलं तो लीडर असतो मित्रांनो. ओके मित्रांनो. नंतर परसिस्टन्स महत्वाचं मित्रांनो. तुम्हाला खाली पडणार, तुम्हाला फेलर येणार, रडणार, कोणी तुमच्या मागे लागणार, कोणीतरी तुम्हाला खाली पडण्याचा प्रयत्न करणार, पाडण्याचा प्रयत्न करणार, पण तुम्ही हार न मानणं, दॅट इज कॉल्ड द लिडरशिप. आर यू गेटिंग पॉइंट मित्रांनो? दॅट इज अ कॉल्ड. कमिंग टू द पॉइंट मित्रांनो, लिडरशिप मध्ये किंवा आपण स्टार्टअप मध्ये करतो त्यासोबत फ्रीलान्सिंग सुद्धा मी ते नंतर सांगेल. मी जस्ट त्याच्यात टाकलेलं आहे. विल गो हाऊ टू स्टार्टअप द बिझनेस. आता रिअल खेळ आपला सुरू झालेला आहे की आपल्याला बिझनेस कसा सुरू करायचा आहे आणि बिझनेस कोण करू शकतो, कसा करू शकतो, कुठे करू शकतो, आपण याच्यावर बोलणार आहोत मित्रांनो. आणि प्रत्येक जण इथं आहे, आयदर इट इज अ प्रोफेसर, आयदर इट इज स्टुडंट, आयदर इट इज कोणी करतो. फक्त फरक आहे त्याच्यामध्ये ती झील पाहिजे, तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही म्हणा अरे 8 घंट्याची नोकरी कसं काम करू, रडतात लोक, माझा जीव चालला रे, माझं कसं की व्हायला लागले, मी नाही, खूप काम आहे, तो माझा बॉस खराब आहे. 8 घंटेमध्ये सुद्धा लोक रडतात, बिझनेसमध्ये रडतात. पण ज्याला जिंकायचं, जगामध्ये मोठं बनायचं मित्रांनो, तो रडत नाही कधी. ओके, चला मित्रांनो, पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम फॉर युअर बिझनेस. दॅट इज द, जसं मी तुम्हाला बोललो, प्रॉब्लेम म्हणजे काय. लोकांना आता रॅपिडो मधनं तो बसवून देतात, तुम्हाला ओबर मध्ये आहे, फ्लिपकार्ट मध्ये आहे, ऑनलाईन आता Naukri.com आहे. आता अगोदर नोकरी कुठे काही कळायचं नाही, Naukri.com मध्ये काय झालं, सगळ्या नोकऱ्या एका ठिकाणी आल्या, तर ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की सर आम्ही आता कसे प्रॉब्लेम ओळखणार, तर हे मी सांगितलंय तुम्हाला, हे उदाहरण दिले. ह्या उदाहरणाच्या बेसिसवरती तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून लोकांना कसा त्याचा उपयोग देऊ शकता, तुम्ही याचा तुम्ही काय करू शकता, बिझनेस आयडिया बनवू शकता. द कंपनी डेव्हलपमेंट इज नॉट एनिथिंग बिग, इट इज अन आयडिया. हाऊ, आता तुम्हाला आयडिया काय, आयडिया म्हणजे कोणा, आता एक नवीन ऍप आलेत की मुलींना भेटण्यासाठी ऍप, एक नवीन ऍप आले की नाही, आता काही लोकांना मित्रांची गरज आहे त्याच्यासाठी ऍप. ही प्रॉब्लेम आहेत ना. काही लोक एक, आता आणखीन एक ऍप येतं की म्हाताऱ्या लोकांना मदतीसाठी मुलांची गरज असते, मग त्याच्यासाठी ऍप येतो. हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. आजकाल वृद्धांची संख्या खूप वाढत चालली, तर त्या लोकांना मदत करण्यासाठी आयडिया. तर महत्वाचा मुद्दा आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम. ओके. सेकंड थिंग, आता याच्यामध्ये आहे की तुम्ही जो आयडेंटिफाय केला तो बरोबर आहे, राईट आहे, यू कॅन डिस्कस विथ युअर फ्रेंड्स, सिनियर्स, जे काही बिझनेसमध्ये आहे. सेकंड थिंग आहे, जसं आता प्रॉब्लेम तुम्हाला कळला आता की जसं म्हाताऱ्या लोकांना सांभाळायला कोणी नाहीये, किंवा जे लोक काही एकटे आहेत त्यांच्यासाठी मित्र सांभाळ, हे प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यावर तुम्ही आयडिया डेव्हलप केली, एक तुम्ही ऍप बनवला म्हाताऱ्या लोकांना. आता आयर्लंड, नेदरलँड, स्वीडन मध्ये काय माहितीये का मित्रांनो, आता जसं आपल्यासारखे यंग लोक आहेत, म्हणजे तुम्ही जास्त यंग आहात, मी कमी यंग आहे म्हणा, तर आपण लोक काय करतो मित्रांनो, की जे लोक वयस्कर आहेत त्या वयस्कर लोकांना जाऊन मी सेवा देतो. घरी जर मी 8 घंटे सेवा केली, 8 घंट्याचं माझं काय होतं, तो माझा टाइम माझ्या कार्डमध्ये ऍड होतो. आता तुम्ही एखाद्या मित्रांनी काय केलं की त्यांनी 40 घंटे काम केलं, फ्रीमध्ये सर्व्हिस दिली, तर ते 40 घंटे तुमच्या सोशल सर्व्हिसमध्ये ऍड होतात. ही एक आयडिया झाली. आता बघा तुम्हाला सर याचा फायदा काय, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा समवन, कोणीतरी यंग पर्सन विल कम अँड हेल्प यू. आर यू गेटिंग? आणि ज्यांनी हेल्प केलं दे पे फॉर दॅट, आणि ज्यांनी हेल्प केली ते लोक, त्यांना सुद्धा अशी सर्व्हिस. दॅट इज अ आयडिया. आर यू गेटिंग पॉइंट? चलो, कमिंग टू द पॉइंट, मार्केट रिसर्च.
मार्केटमध्ये आता फॉर एक्झाम्पल बाबा आता तुम्ही म्हाताऱ्या लोकांसाठी गरीब राहता आपलं हे करतोय, तशी आयडिया भारतात आहे का? नंतर शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आपण मदत करू शकतो का? त्याला काही मार्केटमध्ये काही मदत आहे का? मार्केटमध्ये कोणी नाही का? मग मी काय करू शकतो त्यानुसार त्याला हे करणं. ओके, खरी मजा आता मी नंतर सांगणार आहे मित्रांनो. आता हे तर फक्त सांगतोय आपण की कसं डेव्हलप करायचं, कसं इम्प्लिमेंट आपण करू शकतो, तुम्ही लोक बाकीचे मित्र, ते मी सांगेल. चौथा आहे क्रिएट अ बिझनेस प्लॅन. आता बऱ्याच वेळेस लोकांना सर काही माहित नाही, काय नाही. तुम्हाला काही माहित नाही ना, चॅट जीपीटी बाबावर जा, परप्लेक्सिटी बाबावर जा, को पायलट बाबावरती जा आणि तिथे टाका माझं असं मन आहे, माझं वय असं आहे, माझं नाव असं आहे, मला असा असा बिझनेस वर्धाप काळातल्या लोकांसाठी करायचा आहे, शेतकऱ्यांसाठी करायचा आहे, माझा होरिझॉन 6 महिन्यासाठी आहे, माझ्याकडे 5,000च रुपये आहेत, माझ्याकडं कॅम्प्युटर नाही, माझ्याकडे मोबाईलच आहे, मला बिझनेस प्लॅन बनवून दे. चॅट जीपीटी बाबा पुढच्या फक्त 2 मिनिटांमध्ये बनवून देतो. तेच जर दुसऱ्या माणसाला दिलं 25,000 रुपये देऊन, तोच पण 10 दिवसांना देतो. चॅट जीपीटी बाबा तुम्हाला किती मिनिटं देतो? 2 मिनिटात. मजेदार कहाणी आहे की नाही? त्याला फक्त हे करा, तुमच्याकडे काय मग बघा याच्यामध्ये काय करू शकतो, काय करू शकत नाही, त्यानुसार तुम्ही त्याला डेव्हलप करा. ओके मित्रांनो, दॅट इज अ काइंड ऑफ ब्युटी मित्रांनो. नंतर त्याच्यामध्ये डिफाईन करा बिझनेस मॉडेल, रेव्हेन्यू मॉडेल, टार्गेट, मार्केटिंग स्ट्रॅटेजी. पाचवं आहे बिल्डअप प्रोटोटाईप. प्रोटोटाईप म्हणजे काय? त्या टाईपचं तुम्ही त्याला ड्राफ्ट बनवा. याच्यामध्ये काय करा, किती रुपये लागतील, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट काय असेल, काय प्रोडक्ट आपण देऊ शकतो, किती मिनिमम त्याला गरज आहे, किती लोकांची गरज राहील, किती वेळ द्यावा लागेल, त्याच्यामध्ये सक्सेस किती वेळ आपल्याला वेळानंतर भेटेल, ह्या सगळ्यांचा स्टडी त्याच्यामध्ये केला जातो मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये आणि हे सुद्धा तुम्हाला बनवून देतो मित्रांनो. तुम्हाला आजच्या घडीला चॅट जीपीटी म्हणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, डाटा अनालिटिक्स म्हणा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणून महत्वाची गोष्ट आहे तुमची मेहनत. त्याच्यापेक्षा महत्वाची मेहनत काय? हार न मानणं. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तुमचं मोटिवेशन कमी न होणे देणं. आजच्या घडीला चॅट जीपीटीच्या जगामध्ये, मोबाईलच्या जगामध्ये, सोशल मीडियाच्या जगामध्ये माणूस हा काय झालाय? इम्पेशंट झालाय. तो पेशंटच नाही त्याच्यामध्ये ते पेशन्स नाही. त्याला वाटतं आता झालं की असं व्हावं, तसं झालं की तसं होत नाही. तसं मित्रांनो, तुम्हाला शांत राहावं लागेल. तुम्ही पडणार, एकदा पडणार, दोनदा पडणार, तीनदा पडणार, चौथ्यांदा पडणार, पण तुम्हाला जिंकायचंय. ह्या भावनेनंच तुम्हाला पुढे जायचंय मित्रांनो. आणि जोपर्यंत ही भावना नसेल, यू कॅनॉट डेव्हलप अ लिडरशिप, यू कॅनॉट बिकम अ सक्सेसफुल इन द एनी एक्झामिनेशन, आणि यू कॅनॉट डू एनी काइंड ऑफ, आणि यू कॅनॉट डेव्हलप द सक्सेस इन द रिलेशनशिप ऑल्सो मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये माफ करावं लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्ट करावं लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सोडून पुढे जावं लागतं मित्रांनो. नाहीतर नाते टिकत नाहीत, बिझनेस टिकत नाही, सक्सेस टिकत नाही, परीक्षाही पास होत नाही. आर यू गेटिंग मित्रांनो? सर्वात महत्वाचं माफ करायला शिका. माझ्यामध्ये गोष्ट आहे मित्रांनो, मला आहे ना बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाही, तर मला ना कोणी वाईट बोललेलं लक्षात राहत, तर माझे जे वीक गुण आहेत ते माझा स्ट्रॉंग पॉईंट झालाय मित्रांनो. लाईफमध्ये आपले निगेटिव्ह पॉइंटला स्ट्रॉंग बनवणं ही कला आहे, आणि यासाठी पुस्तक वाचत चला मित्रांनो. चला, नेक्स्ट इज अ रजिस्टर युअर बिझनेस, चूज युअर स्ट्रक्चर. 6वी स्टेप आहे, तुमचा बिझनेसला रजिस्टर करा. प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, याला करा. मी इथं सांगेल तुम्हाला काय करायचं. नेक्स्ट इज 7 इज अ सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, दॅट इज द टीम डेव्हलप करा. चांगली लोक डेव्हलप करा. तुम्हाला एखादा मूर्ख मेंबर भेटला ते चालेल, कनिंग लोक, अति स्मार्ट, धोकादायक लोक, तुम्हाला कधी फसवणारे लोक कधीही जवळ ठेवू नका. आणि एकदा धोका दिला ठीक आहे, पण दुसऱ्यांदा जर धोका दिला तर तुम्ही मूर्ख आहात. अशा लोकांसोबत कधी राहायचं नाही मित्रांनो. बऱ्याच वेळा असं होतं माझ्या लाईफमध्ये, मी बघतो मित्रांनो, आपण मदत करा, पण काही लोक खूप असतात, पण सोडून द्यायचं मित्रांनो, त्यांच्यापासून दूर राहायचं मित्रांनो. पण धोकादायक लोक जवळ कधी ठेवायचे नाही. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ बिल्डिंग अ टीम, चांगली मित्र बनवा, हुशार मित्र बनवा. जी लोक हुशार नसतील चालतील, पण लॉयल पाहिजेत मित्रांनो. हुशार नसतील चालतील, थोडी मूर्ख असतील चालतील, परंतु लॉयल पाहिजे, ट्रस्टवरती पाहिजे मित्रांनो. बाकी काही नाही. ह्या जगामध्ये सर्वात रेअर कमोडिटी आज काय माहिती आहे मित्रांनो? तुम्हाला हुशार मुलं भेटतील, सुंदर मुलं भेटतील, सुंदर मुली भेटतील, चांगले चांगले सगळे कपडे घातलेली मुले भेटतील, पण विश्वासी माणसं भेटत आहेत. आणि विश्वासू माणसं भेटलं तर कधी सोडू नका.
आयदर इट इज युअर लाईफ पार्टनर, आयदर इट इज युअर फ्रेंड, आयदर इट इज युअर भाऊ बंद रिलेशन. चांगले लोक कधीच होणार मित्रांनो, सगळं भेटू शकतं ह्या जगात. पैसा भेटू शकतो गेलेला, इज्जत गेलेली पुन्हा भेटू शकते, पण चांगली माणसं गेलेली पुन्हा भेटत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं ठरावेल. बाकी काही नका करू बेटा. आणि एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी नंतर झटके खाल्ल्यानंतर कळतं, पण त्या गोष्टी कसं करू नका. जेव्हा तुम्हाला एक माझ्यासारखा एक बोलतोय तुम्हाला, आम्हाला तर कोणी सांगणार नव्हतं मित्रांनो. याच्यासाठी काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला का म्हणतो असं की बाबा एकदा चाणक्य, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, चाणक्य काय म्हणतो, तोच शहाणा कोण, जो स्वतःच्या म्हणजे दुसऱ्यांच्या चुकातनं जो शिकतो आणि पुन्हा चुकी करत नाही, तो खरा चाणक्य, तो खरा हुशार व्यक्ती. स्वतः पडतो, स्वतःच रडतो आणि स्वतःच शिकतो, तो आपल्यासारखा मूर्खच समजून घ्यायचं. ओके चल मित्रांनो, चांगली स्किल बघा, हे बघा. इमॅजिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. कारण काय माहिती मित्र, इमॅजिनेशन ना, तुम्ही आत्ताच स्वर्गात जाता, आत्ताच नरकात जाता, मग आत्ताच अमेरिकेत जाता, आत्ताच तुम्ही पूर्ण गॅलेक्सीला जाता, इमॅजिनेशन करताय बरोबर. ओके, म्हणून इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज, बिकॉज इमॅजिनेशन इन्सर्कल द होल वर्ल्ड, बट नॉलेज इज लिमिटेड. कारण जेवढं वाचाल तेवढंच येतं, आणि वाचलेलं पुन्हा विसरतं, म्हणून नॉलेज लिमिटेड आहे. पण इमॅजिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इमॅजिनेशन यू शुड डू फॉर युअर फ्युचर, इमॅजिनेशन यू शुड डू फॉर युअर रिलेशनशिप, इमॅजिनेशन यू शुड डू फॉर युअर होल थिंग, व्हॉट एव्हर द अराउंड. दॅट इज युअर कला. Eighth step is the launch and market. एकदा ठरलं, एकदा मेहनत केली, मग क्वेश्चन येत असतो की सर आमच्यात दम नसतो, आमच्यात भीती असते, आम्ही घाबरतो. तर मित्रांनो, कधी काही करणार. आता फॉर एक्झाम्पल, मी मागे एकदा बोललो होतो की तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो. तुम्ही 2-3 गोष्टी सांगतो मित्रांनो. आता पहिल्यांदा तुम्ही म्हणा सर आम्ही तर विद्यार्थी, आम्ही कसं करणार. मित्रांनो, तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये असताना तुमच्याकडे काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते. कॉलेज लाईफ मध्ये तुम्हाला बिझनेस करायची इच्छा असेल तर फ्रॉम द 12th क्लास फ्रॉम द फर्स्ट इयर यू कॅन हॅव आयडिया. तुम्ही स्वतःचं त्याला रजिस्ट्रेशन करू शकता, त्याला आयडिया करू शकता, लॉन्च करू शकता. आणि मित्रांनो, महत्वाचा मुद्दा काय माहितीये का, तुम्ही जर तयारी करत असाल ना, तुम्हाला मदत करणारे भेटतात. ते OMG आहे ना, ओ माय गॉड काय म्हणतात, पिक्चर आहे त्याच्यामध्ये शाहरुख खान म्हणतो मित्रांनो, जब आप कोई चीज दिल से मांगते हो तो पूरी कायनात उसके लिए आपके लिए पास में आने के लिए मदत करते. बेटा हे खरं आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये आहे, मेहनत करत आहे, मनापासून जितताय, रात्रंदिवस करत, कोणीतरी तुम्हाला मदत करायला, कोणीतरी फंड करायला, कोणीतरी सपोर्ट करायला येतो मित्रांनो. फक्त त्याला स्वतः स्वप्न बघायची कंटिन्यू मित्रांनो. आता प्रश्न येतो मित्रांनो की सर आमच्याकडे तर काहीच नाही, आम्ही कसं, आमच्याकडे काही नाही. तर मित्रांनो, तुम्ही काय करू शकता, आता कॉलेज लाईफ मध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता, लॉन्च करू शकता, पैसे आहेत, कोणीतरी तुम्हाला सिनियर भेटतो, आणि तुम्ही कॉलेज करत करत जॉब सुद्धा करू शकता. पहिला मुद्दा. बरेचसे लोक म्हणतात सर आम्ही जॉबमध्ये आहेत, आमच्याकडे काही नाही. तर तुम्ही नवरा बायको आहात, नवरा बायको तुम्ही काम करू शकता. दोघांपैकी एक सेटल झाला तर दुसरा असेल, एक व्यक्ती जॉब सोडून कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन बिझनेस स्टार्टअप करू शकतो मित्रांनो. एकदा कदाचित काही जर झालं तर यू कॅन कम बॅक. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. आणि थर्ड आहे मित्रांनो, तुम्ही आता जॉबमध्ये आहात, फॉर एक्झाम्पल सम आर इन द प्रोफेसर, सम आर इन द अदर बिझनेस, कमवतात, चांगलं लाईफ चालू, पण साईड बाय साईड यू कॅन डेव्हलप युअर ओन NGO, यू कॅन डेव्हलप युअर ओन फ्रीलान्सिंग, यू कॅन डेव्हलप युअर ओन स्मॉल स्टार्टअप. आजकाल गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम आहेत. आता तुम्ही म्हणत असाल सर फंडिंग कुठं करणार. आज सगळ्यांना मित्रांनो, आज सोलार प्लांट्स आहेत, फूड प्रोडक्ट आहेत, तर गव्हर्नमेंटच्या तुम्हाला 35-60% पर्यंत सबसिडी गव्हर्नमेंट देते. तर त्या काय काय स्कीम आहेत हे तर मी बोलत नाही, पण तुम्हाला मुद्रा स्कीम आहे, प्राईम मिनिस्टर योजना आहे, तुम्हाला नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही खूप करू शकता. आर यू गेटिंग मित्रांनो. तुमचे काही प्रश्न असेल टाकत राहा, किंवा तुम्हाला काही चॅट बॉट मध्ये काही बोलायचं असेल तर बोलू शकता. आय होप यू आर गेटिंग ऑल. चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया. हाऊ टू स्टार्ट. मित्रांनो, इथं मी तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा तुम्हाला ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे, कोणाला काय, तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. तुम्ही जर फ्रीलान्सर असाल किंवा स्मॉल स्टार्टअप असेल, मी तुम्हाला अगोदरच फ्रीलान्सरचं बोललो, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर जात नाहीये. उद्यम रजिस्ट्रेशन करू शकता,
तुम्ही तिथं इलिजिबल गव्हर्नमेंट स्कीम, उद्यम रजिस्ट्रेशन केल्यानंतर यू आर इलिजिबल फॉर गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडीज, यू आर असिस्ट टू द क्रेडिट, गव्हर्नमेंट क्रेडिटसाठी तुम्ही इलिजिबल आहात मित्रांनो. तुम्ही यू कॅन लॉन्च युअर प्रोडक्ट आणि यू कॅन रजिस्टर ओव्हर द जिम, सेलर अकाउंट ओपन करू शकता गव्हर्नमेंटमध्ये, ऑफर करू शकता सर्व्हिसेस गव्हर्नमेंटला, प्रायव्हेटला, डिपार्टमेंटला, पीएसयूला, मिनिस्टरला. प्रायव्हेटला इथे नाही, जेम इज फॉर द गव्हर्नमेंट, पण ऑल गव्हर्नमेंटला. ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग स्कीम असतात ट्रेड्स, त्याचे इन्व्हॉइस राईज केले तर ते सुद्धा तुम्हाला बेनिफिट देतात. जीएसटी रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता, दॅट रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो मित्रांनो. करंट अकाउंट, डिजिटल अकाउंट ओपन करणं, प्रोफेशनल टॅक्स, असिस्ट टू गव्हर्नमेंट स्किल क्रेडिट स्कीम आहेत मित्रांनो. ह्या ज्या स्कीम आहेत, स्टँडअप इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप, याचे बेनिफिट होतात मित्रांनो. जर तुम्ही केलं तर तुम्हाला याचा फायदा फॉर द पर्पज ऑफ गेटिंग अ फंड्स, गेटिंग अ लोन, याचा फायदा होतो मित्रांनो. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डिजिटल सिग्नेचर, ई व्हायसिंग, ई इनव्हायसिंग, हे बाकीच्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी करा मित्रांनो, खूप आहेत. तुम्हाला नाही, तुम्ही तयारी करा, ठीक आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना, तुमच्या भावांना, जे कोणी याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. नंतर बुट स्टॅपिंग, हाऊ टू राईज द फंड. आता सगळ्यात मी आता ह्याच गोष्टी बोलत असताना मी बऱ्याचशा गोष्टी कव्हरअप केल्या, पण ज्या राहिल्या त्या सांगतो मी. बुट स्टॅपिंग म्हणजे जे स्वतःचे फंडिंग, जे सेव्हिंग केले त्याला बुट स्टॅपिंग म्हणतो. फ्रेंड्स फॅमिलीकडनं. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे मित्रांनो, तुम्ही जेव्हा तयारी करता तेव्हा लोक तुमच्याकडे बघतात, तुम्ही किती लॉयल आहात, किती सिन्सिअर आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला ते फंड मदत करतात. त्याला अंजल इन्व्हेस्टर म्हणतात. व्हेंचर कॅपिटल डेव्हलप करतात, जी लोक आहे ना त्यांच्याकडे पैसा असतो आणि दे आर रेडी टू इन्व्हेस्ट, बट ते 10 रुपये टाकतात पण 100 रुपये काढतात, पण त्याच्यात तुमचाही फायदा असतो मित्रांनो, पण ते तेवढी रिस्क सुद्धा घेतात. बँक लोन आहे, गव्हर्नमेंट स्कीम मधनं, स्टार्टअप मुद्रामध्ये तुम्हाला सबसिडी भेटते मित्रांनो. क्राऊड फंडिंग आहे, अशा पद्धतीने तुम्हाला फंड भेटतो. गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे. तुम्हाला घेता आलं पाहिजे, मेहनत करता आली पाहिजे, अभ्यास करता आलं पाहिजे, लोकांना भेटता आलं पाहिजे, आणि ऑनलाईन तुम्ही स्टडी करता आलं पाहिजे. आज युट्यूबवरती, चॅट जीपीटी वरती तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मित्रांनो. चॅलेंजेस, बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं चॅलेंजेस. पहिला चॅलेंज आहे मित्रांनो, मी आता हे लिहिलेत मी मित्रांनो. पहिली चॅलेंज मी तुम्हाला सांगतो मनातलं, तुमच्याकडे स्वप्नच येत नाहीत. मी मोठा बनावा, एक मराठी टेंडन्सी असते की स्वप्न बघावं, मी बिझनेस करावं मोठं, मी काहीतरी बनावं, अदानी अंबानी सारखं मोठं बनावं, हे स्वप्नच येत नाही, कारण आपण कधी करतच नाही. कारण लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी कधी नोकरीचं पुढे शिकवलेलं नसतं, शेताचं पुढे कधी केलेलं नसतं. स्वप्न बघा मित्रांनो, स्वप्न बघणं ते मनामध्ये येणं. बऱ्याच वेळेस असं मी बोलत असतो तुम्हाला, जेव्हा कोणती गोष्ट तुमच्या डोक्यात येते, मनात येते, माइंडमध्ये येते, याचा अर्थ तुम्ही ते करण्यासाठी लायक असता मित्रांनो. म्हणून त्या गोष्टी होतात मित्रांनो. आर यू गेटिंग माय पॉइंट? जेव्हा तुमच्या मनात येतं मी युपीएससी पास होणार, तर इट मीन्स तुमच्याकडे ती लायकी आहे. जेव्हा तुमच्या मनात येतं मी बिझनेस करणार, इट मीन्स तुमच्यात ती लायकी आहे. जेव्हा तुम्हाला उद्या वाटतं की मी मिनिस्टर बनणार, ती लायकी आहे तुमची. ओके, कमिंग टू द पॉइंट, जे आपण बघतो दुसरा, दॅट इज द फायनान्शियल कन्स्ट्रक्ट. ठीक आहे, पण यू कॅन गेट इट मित्रांनो. तुम्हाला बिलकुल फक्त प्रयत्न करत राहणं. होऊ शकते 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, पण तुम्ही करत राहा, स्वप्न बघत राहा, करत राहा. मराठी प्रॉब्लेम मी जसं बोललो तुम्हाला, ते मी मनात ठेवलं होतं म्हणून मी तिथं पॉईंट टाकला होता. मार्केट कॉम्पिटिशन आहे, कस्टमर अक्विजिशन आहे. काय होतं मित्रांनो, आणखीन एक गोष्ट आहे, आता काही काही कम्युनिटी काय करतात, एकमेकांना मदत करतात. मारवाडी कम्युनिटी, राजस्थानी कम्युनिटी, सिंधी, गुजराती, हे आपापल्या लोकांना मदत, चांगली गोष्ट आहे. तर त्याचा फायदा होतो आपल्याला. तसं मराठी लोकांचा थोडा ग्रुप नसतो, पण यू कॅन ट्राय. रेग्युलेटरी हर्डल आहे, रेग्युलेटरी टीम मॅनेजमेंट जसं बोललो, यू शुड डेव्हलप युअर टीम इन दॅट वे मित्रांनो. अनसर्टिनिटी आहे, दीज आर द स्मॉल थिंग, बट यू कॅन ओव्हरकम इट मित्रांनो. सिग्निफिकन्स आहे, स्टार्टअप वन्स यू डेव्हलप यू विल बी द किंग. इकॉनॉमिक ग्रोथ होते, बूस्ट होते, पण सगळ्यात महत्वाची तुमची इकॉनॉमिक जीडीपी ग्रोथ होते मित्रांनो. एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्यामध्ये तुम्ही क्रिएट करता, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस करता, ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस सगळं तुम्ही करता मित्रांनो. ओके, टिप्स मित्रांनो. फर्स्ट, आता बरंच असेल सर तुमच्याकडनं काय आम्हाला सांगणार की काय करावं मित्रांनो. पहिल्यांदा तुम्ही नोकरी करावी, पहिल्यांदा त्या एरियामध्ये डेव्हलप करावं, स्वतःचं एक्सपर्टाईज स्वतः डेव्हलप व्हावं, पुढे जावं. बॅकअप प्लॅन रेडी राहावा. एक नवरा बायको तुम्ही करताय, एक जण घेताय, एक जर नाही झालं तर पुन्हा आपण नोकरी घेऊन हे करू शकू, म्हणजे तुम्हाला मोठा ताण पडणार नाही. तो बॅकअप प्लॅन. कॅल्क्युलेट रिस्क घ्या. स्टार्ट विथ अ स्मॉल. 1 करोडचं स्टार्ट करण्याच्या 2 लाखाने 5 लाखाने स्टार्ट करा. झटका बसला तरी खुशीने बॅक जाऊ शकतात. फोकस ऑन द कस्टमर नीड, देअर प्रॉब्लेम.
त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओपन फॉर द फीडबॅक. बिल्ड अ स्ट्रॉंग नेटवर्क. नेटवर्क म्हणजे काय? टीम मित्र. कीप लर्निंग. वाचत राहा. स्वतःला शहाणं समजू नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला शहाणं समजला, तुम्ही खपला म्हणायचं. ओके. स्वतःला शहाणं समजला, मी मोठा, गेला. स्वतःला इगोवाला, गेला. तुम्ही म्हटला मला खूप येतं, गेला. तुम्ही लर्निंग केली नाही तरी गेला. ओके मित्रांनो, तर कन्क्लुजन करू याचं. स्टार्टिंग अ स्टार्टअप इज जर्नी फिल्ड विथ चॅलेंजेस, रिस्क, ऑपॉर्च्युनिटी. असं आहे मित्रांनो. विथ राईट माइंडसेट, प्लॅनिंग, प्रिझर्वेन्स, यू कॅन डू एनिथिंग मित्रांनो. यू कॅन डू चेंज फ्रॉम स्मॉल आयडिया टू द बिग बिझनेस. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. यू कॅन डू युअर बिझनेस, यू कॅन डू युअर फ्रीलान्सिंग. आणि हे एक जस्ट छोटस मी आता स्टॉप करतो मित्रांनो. हे आणि ह्यासोबत एक गोष्ट मला तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते मित्रांनो, की तुम्ही स्वप्न तुम्ही नोकरी करत जे असाल, पण तुम्ही यू शुड थिंक अबाउट द बिझनेस फॉर युअर फॅमिली, यू बिझनेस फॉर द थिंग. कारण एक सॅलरी, टू सॅलरी डझंट सॅटिस्फाय. ए वन सॅलरी. युअर वाईफ शुड डू समथिंग. युअर फॅमिली, दे शुड ऑल्सो वर्क फॉर दी सम काइंड ऑफ अदर थिंग. हे खूप छान आहे मित्रांनो. याच्यात वाईट काही नाही. यू कॅन डू, यू शुड सर्व द युअर पीपल बाय एनी वे. मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्वांना बरं वाटलं असावं. आपण छोटेसे क्वेश्चन काही घेऊया आता आणि त्यामध्ये काय असेल तर मग. आय होप सर्वांना बरं वाटलं असेल. चला, खूप मला दॅट इज अ गुड काइंड ऑफ थिंग. मित्रांनो, पहिला प्रश्न बघतोय काय आहेत का, आणि काही प्रश्न युपीएससी असतील तुझे बाकीचे, यू कॅन टेक अप हिअर. मिहिर, तुझं हे आहे. ॲज इन स्टार्टिंग यू मेन्शन लिडरशिप. ॲज आय वॉन्ट टू मेक अ चेंज इन द सिस्टम इन्स्टेड ऑफ फॉर्मिंग अ न्यू सिस्टम, व्हॉट आर द क्वांटिटीज ऑफ लीडर व्हेर इन गव्हर्नमेंट सेक्टर ऑन द इंटरव्ह्यू. व्हॉट आर द क्वांटिटीज ऑर क्वालिटीज. मला ते काही कळलं नाही मिहिर. Definitely, when you are coming in the system, you can you can help for the uh, yes, qualities. You can help to build up good system. You can change the system, whatever the thing. तर मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे क्वालिटीज लीडर मध्ये, गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काय, हा खूप मोठा प्रश्न आहे. क्वालिटीज इन गव्हर्नमेंट, क्वालिटीज इन द कॉर्पोरेट आर डिफरंट. क्वालिटीज इन द एनजीओ, क्वालिटीज इन द बिझनेस आर डिफरंट. गव्हर्नमेंटमध्ये काय क्वालिटीज पाहिजे, मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा, त्या व्यक्तीकडे पेशन्स खूप पाहिजे मित्रांनो. कारण प्रत्येक येणारा व्यक्ती हा तुम्हाला वेगळा असतो. कोणीतरी तुम्हाला वाईट बोलून जाणार, कोणीतरी चांगलं बोलणार, कोणीतरी वाईट वेगळंच बोलणार, काहीतरी तुम्हाला कोणीतरी शिकवून जाणार. तर तुमचे डोकं शांत पाहिजे, तुम्हाला पेशन्स पाहिजे मित्रांनो. दॅट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट क्वालिटी. टॅलेंट तर मित्रांनो सगळ्यांकडेच असतं, म्हणून मी टॅलेंट म्हणत नाही. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड हॅव ॲबिलिटी टू इन्फोर्स युअर आयडियाज फॉर द बेटरमेंट. इव्हन दोज एनीबडी हॅव्हिंग द, कोणीतरी तुम्हाला नाही म्हणत असेल, कोणीतरी तुम्हाला लाईक करत नसेल, तरी त्याला पुढं नेत जाणं, ही एक मोठी क्वालिटी आहे. तिसरी क्वालिटी सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, की चिकाटी म्हणतो आपण त्याला. चिकाटी महत्वाची. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ऍडजस्टेबल पाहिजे. तर अशी कितीतरी ऑफिसर आहेत मित्रांनो, खूप आहेत, पण त्याची 3 महिन्यालाच बदली होते, 4 महिन्यालाच बदली होते. त्या लोकांचं काही कामाचं आहे का? काही लोक खूप असं सांगतात, मी खूप छान आहे, मी 20 माझ्या बदल्या झाल्यात 20 वर्षामध्ये. अरे बाबा, 20 वर्षात 20 बदल्या झाल्या तर काम कधी करणार? तर मुद्दा काय आहे, कोणी म्हणते 20 वर्षात 40 बदल्या. तर मित्रांनो, काही गोष्टीमध्ये यू शुड नॉट चेंज युअर व्ह्यू, बट यू नीड टू बी ऍडजस्टेबल इन द गव्हर्नमेंट. कारण तुमच्या नंतर गेलेला माणूस तो काही करेल ही गॅरंटी नाही, पण तुम्ही चांगले काम त्या ठिकाणी करू शकतात मित्रांनो. तर यू हॅव टू बी पेशन्सफुल, यू हॅव टू बी चिवट असायला पाहिजे, यू हॅव टू बी व्हेरी ऍडजस्टेबल. ह्या मला अशा गोष्टी वाटतात, ह्या खूप गरजेच्या. यू कॅन क्रॉस मी ऑल्सो. सर तुम्ही असं का म्हटलात त्याचं उत्तर मी देईल. मी काही टॅलेंटेड पाहिजे, खूप सुंदर दिसायला पाहिजे, खूप छान बॅकग्राऊंड पाहिजे असं मी काही बोललो नाही. मी ह्या खूप 3-4 गोष्टी तुम्हाला मी ह्या गोष्टी बोललेल्या आहे, आणि हे माझ्या अनुभवानं बोलतोय. कारण टॅलेंटेड सगळे आहेत, पण हा तुमच्याकडे जे टॅलेंट, तुमच्याकडे जे चांगले विचार येतात, त्या तुम्ही इम्प्लिमेंट करायला गट्स लागतात मित्र. कारण विचार तर प्रत्येकाच्या मनात येतात, पण इम्प्लिमेंट करण्याची ताकद प्रत्येकात नसते.
मिहिर, वी वॉन्ट वन इन्सिडेंट ऑफ युअर लाईफ वेअर यू प्रूव्ड युअर गुड लिडरशिप. मी लिडरशिप म्हणण्यापेक्षा एक इन्सिडेंट सांगतो. खूप आहेत इन्सिडेंट, पण एक लिडरशिप सांगतो. म्हणजे तुम्हाला मी आता रिसेंटली मुंबईवरनं आलो होतो आणि मुंबईला असताना माझ्याकडे शॉर्ट टेन्युअर होतं, 2.5 वर्ष. मुंबईमध्ये 42,000 स्टाफ होता माझ्याकडे आणि इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग. पहिले 3 महिने तर मी पागलसारखं झालो होतो. म्हणजे आय वॉज नॉट एबल टू वेट टाइम. म्हणजे प्रत्येक मीटिंग मध्ये मी सकाळी गेलो मीटिंग, दुपारी गेलो मीटिंग, संध्याकाळी. म्हणजे 4-5 युनियन ऑल आर फाईट. म्हणजे हे छान होतं, पण आय वॉज नॉट गेटिंग अ टाइम. मला फाईल करायला वेळ भेटत नव्हता. 3-4 महिने एकदम. मग 3-4 महिन्यानंतर मी स्वतःला हे केलं. 3-4 महिने लागले मित्रांनो, आणि इट वॉज माय थर्ड पोस्टिंग. पण 3-4 महिन्यानंतर मी काय केलं, मी लोकांना काम द्यायला हे केलं. मग त्याला काय म्हणतो आपण, त्याला डेलिगेशन ऑफ वर्क केलं, की याचा आहे, तू इकडे जा, तू तिकडे जा, इकडे जा. त्याच्यामुळे कामाचा लोड थोडासा कमी झाला. सर्वात महत्वाचा मुद्दा काय झाला, मला मुंबईमध्ये असताना मी टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स बाबतीत किंवा ग्रुप सॅलरी बाबतीत मी विचार करत होतो. तर मी विचार केला की ह्या गोष्टी मी माझ्या स्टाफसाठी काढू. ओके. आणि 2 गोष्टी मी लॉन्च केल्या मित्रांनो लिडरशिपमध्ये. मी त्या दोन्ही गोष्टी सांगेल आणि कसा परिणाम होतो तुम्हाला मजा येईल ऐकायला. पहिली स्कीम लॉन्च केली मित्रांनो, ग्रुप टर्म इन्शुरन्स. आपण काय करतो आता, तुम्हाला माहित, काही लोकांना नसेल, टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, आपण एक इन्शुअर करतो आपण स्वतःला, की जर माझी डेथ झाली तर माझ्या फॅमिलीला 2 कोटी भेटावे, 3 कोटी भेटावे, 15 लाख भेटावे, जसं काही. आणि त्याचा एक इन्शुरन्स असतो अमाऊंट, प्रीमियम. जर 10,000, 20,000, 1 लाख असू शकतो वर्षाची किंवा महिन्याला. तर मित्रांनो, मी विचार केला माझ्या एकट्याऐवजी मी सगळ्या स्टाफसाठी करू. मित्रांनो, 42,000 स्टाफसाठी ही एकदा स्कीम लॉन्च केली. एका झटक्यामध्ये 9,000 लोकांनी ती स्कीम घेतली मित्रांनो. LIC सोबत स्कीम घेतली. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्याच्यामध्ये पण लेवलनुसार त्यांचे प्रीमियम ठरवले मित्रांनो. लोकांना कळतच नव्हतं अगोदर, कारण त्याच्यामध्ये माहितच नव्हतं. कारण टर्म इन्शुरन्स लोकांना माहिती आहे, तुम्हाला काही लोकांना माहिती नसणार. तर मित्रांनो, 9,000 लोकांनी ही स्कीम घेतली. सुरुवातीला खूप हे झालं मित्रांनो. मागच्या 1.5 वर्षामध्ये 72 लोकांची डेथ झाली आणि 15.5 कोटी रुपये त्यांच्या घरात 7-7 दिवसात गेलेत मित्रांनो. कोणाच्या फॅमिलीमध्ये कळलं सुद्धा नाही की कसे पैसे आले. 10 लाख, 20 लाख, 30 लाख. काही लोकांनी म्हटलं आम्हाला तर कधी पैसे बघायला भेटले नाही, ऐकले सुद्धा नाही. बघा, हा एक चेंज आला. दुसरा चेंज, ग्रुप सॅलरी अकाउंट असतं मित्रांनो, हे लोकांना माहिती नसतं. ग्रुप सॅलरी म्हणजे जे लोक गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेटमध्ये काम करतात ना, त्यांचं अकाउंट ओपन झालं त्यांना फ्री बेनिफिट भेटतात. मी जे दिलं युनियन बँकेसोबत 1 कोटी करोडचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, 2 कोटी एअर ऍक्सिडेंट, 10 लाखाचा टर्म इन्शुरन्स LICचा फ्री, 33 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स फ्री, 33 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स ऍट द कॉस्ट ऑफ 10,000 अराउंड 4 लोकांना. मित्रांनो, ही स्कीम एका झटक्यामध्ये लॉन्च झाली मित्रांनो. आणि मागच्या महिन्यात एकाची डेथ झाली मित्रांनो, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स झाला. 1,47,00,000 रुपये भेटले त्याला विदाऊट एनी प्रीमियम. काहीच नाही, त्याला काहीच देत नव्हता तो. आता मित्रांनो, खरी गंमत सांगतो. हे लॉन्च केलं 2023ला. मला मिनिस्ट्री ऑफ रेल्वेतनं हे आलं की म्हणे तुम्ही कसं काय केलं, काय काय त्यांनी हे केलं. मित्रांनो, जेव्हा मी करत होतो ना, माझ्या हृदयावरती खूप दडपण आलं होतं. कारण पहिल्यांदा भारतामध्ये होत होतं. 2023ला पहिल्यांदा भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये हे केल्यानंतर 30-40 डिव्हिजनने केलं. तर आता खरी गंमत, ह्या दोन स्कीम लॉन्च केल्या. सेम स्कीम मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने 2025 मागच्या वर्षी सप्टेंबरला लॉन्च केली पूर्ण भारतासाठी. ओके. ग्रुप टर्म इन्शुरन्स नाही केला, फक्त ग्रुप सॅलरी ज्याच्यामध्ये पैसे लागत नाहीत. आणि ती स्कीम ह्या वर्षी जानेवारीमध्ये मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने सगळ्या डिपार्टमेंटसाठी केलं. आणि हे कोणालाच माहिती नाहीये की याच्या मागे ओरिजिन आपण आहोत. ही असते लिडरशिप. मजेदार कहाणी आहे की नाही. आणि हे मी माझ्या लिंक्डइन वरती 2023ला टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता कधी. आणि हे सोशल मीडियाचा फायदा असतो की कोणी नाही म्हणू शकत नाही. चलो, वेळ कमी आपल्याकडे. सानियाचा प्रश्न आहे, सर हाऊ टू स्टॅब्लिश स्मॉल बिझनेस विथ बेसिक आयडियाज ऑफ एंटरप्रिन्योरशिप. सानिया, विचार करा तुम्हाला काय करायचं. आता फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू डेव्हलप, जसं मी बोललोय ना,
बनवा आयडिया, तुम्हाला काय करायचं चॅट जीपीटी टाका, त्याचा एक ऍक्शन प्लॅन बनवा, त्याचा अभ्यास करा, विचार करा, पुन्हा मेल टाका मला, मी सांगेल. कारण हे सांगायला मला 30 मिनिटं लागतील तुम्हाला, आणि मी 30 मिनिटामध्ये पूर्ण लेक्चर पूर्ण केलं. आय होप. ओके, तर डेव्हलप आयडिया सानिया, यू कॅन डू इट. ओके, हाऊ टू मॅनेज अ फर्स्ट ॲज अ जॉब सीकर दॅन अ एंटरप्रिनर. Sometimes starting a small business deal with a lot of government rules, certification, how to deal with those. Ame, your point is very right. That's why I said first, when you don't have a time and when you need a money, then first do the job, seek a expertise, seek a experience, and then start entrepreneurship. Are you getting my point, Ame? And most important part is that if you are in the college, then you start your business early. मेकअप प्लॅन, कारण तुमच्याकडे 3-4 वर्ष भेटतात ना मित्रांनो, चुका करायला भेटतं, आणि तू काही केलं तर कोणी शिवाय घालत नाही तुला. कॉलेज लाईफ मध्ये काही चुका करा मित्रांनो, काही करा, तुम्हाला कोणी शिवाय घालणार नाही. पण तू कॉलेज मधनं बाहेर पडला, इकडनं बाप म्हणतो काय करतो तू, फुकटचं खातो तू. आर यू गेटिंग पॉइंट? आणि तू अशाच बिझनेस करायला गेलं तर मग तर गेलं, मग ते त्यावेळेस जॉब करा. डेव्हलप युअर प्लॅन, डेव्हलप युअर एक्सपर्टाईज, डेव्हलप युअर एक्सपिरियन्स, अँड देन गो हेड. ओके मित्रांनो, पहिल्यांदा आता जॉब करा, आता एक्सपिरियन्स डेव्हलप करा. सानिया, व्हॉट आर द की फॅक्टर इन्व्हेस्टर कन्सिडर द फंडिंग ॲज अ स्टार्टअप? सानिया, फर्स्ट दे सीक युअर आयडिया व्हॅल्यू. तुझ्या आयडियामध्ये किती दम आहे? जर आयडियामध्ये दम असेल ना, तुम्हाला जरी जमत असेल दुसऱ्या कोणाला लागतील त्याच्यात. आयडियामध्ये दम पाहिजे, कारण आयडियामध्ये दम नसेल तर आपण किती जरी मेहनत केली आयडिया फेलच होणार मित्रा. फर्स्ट इज आयडिया, युअर व्हॉट यू वॉन्ट टू हेल्प. Shreyu, how to own your startup ideas by observing environment, means how to be keen observe for the entrepreneurship. Shreyu, you have to be among the people who are doing the business. How do you, because you don't know about the environment, you don't know about the skill, then you cannot develop your business idea or your business entrepreneurship. तुम्हाला पोहायचं असेल, पाण्यात उडी मारावी लागणार की नाही? बरोबर सांगा, तुम्ही सांगा. पाण्यात उडी मारायची, पोहायचं असेल ते पाण्यात उडी मारावी लागते की नाही? मग बिझनेस करायचा असेल त्या लोकांना जाऊन बसावं लागणार, उठावं लागणार, त्यांच्यासारखं वागावं लागणार. आता पॉलिटिशियन बनायचं, तुम्हाला पॉलिटिशियन बनावं लागेल की नाही अगोदर? इफ यू वॉन्ट टू बिकम MP, MLA, you have to develop a politician. Okay, Ame, starting a business need investment. Please give us some tips. Ame, first develop idea. म्हणजे पहिल्यांदा तर तुम्ही त्या लोकांसोबत राहा, जे लोक बिझनेस करतायत, ज्या लोकांचं काहीतरी आयडिया आहे, काही लोक ते बिझनेस करतात, अशा लोकांसोबत राहा. ऑटोमॅटिकली गोष्टी होत राहतील. मग तुम्ही तेव्हा तू मला गाईड करशील. ओके. मिहिर, क्वालिटीज. शरीव, हाऊ टू टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क विथ अ प्लॅन बी. शरीव, जसं मी आता बोललोय तुम्हाला की ह्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की मी जर फेल झालो तर मी वापस येऊन विदाउट एनी लॉस इन इन्व्हेस्टमेंट, विदाउट एनी काइंड ऑफ थिंग, आय शुड कम बॅक. जसं आता मी बोललो की नवरा बायको काम करत असतील किंवा एक जण घरातलं काम करत असेल, तर अशा वेळेस तुम्ही you can take a risk, you can take a start a business, you can take a calculated risk. So this way, if you have any doubt, you can send me mail. Bhimrao, good evening, how to develop a personality skill? भीमराव, पर्सनॅलिटी स्किल मध्ये तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायची आहे, तर तुम्ही बोलायला शिका, इंग्लिशमध्ये बोला, आरशासमोर बोला. लोक घाबरत असेल तरी पब्लिक स्पीकिंग करा, स्टेजवर जाऊन पहिलं. नंतर तुमचं चेहऱ्यावरती काळजी घ्या. देन यू वर्क ऑन युअर बॉडी लँग्वेज, देन यू वर्क ऑन द युअर क्लोदिंग, देन यू वर्क ऑन द बी विथ. आणि सर्वात महत्वाचं माहिती आहे का, आपल्यापेक्षा चांगल्या लोकांसोबत राहा, मग त्याची गुण बघून आपण स्वतः इम्प्रूव्ह करतो. भीमराव, तर मेहनत करा आणि डायरी बनवा, काय काय चुकला रोज तुम्ही ते लिहा, मग आणखी काय करू शकता ते लिहा. सर, आपण संशोधन पद्धतीवर एक क्लास घ्यावा अशी मनोमन इच्छा आहे, पण संशोधन पद्धतीवर काय करावं हे मला सांगशील प्रज्वल? आपण करूया. शरीव, हाऊ टू कीप अ परसिस्टन्सी
इन एंटरप्रिनरशिप विथ रिस्क अँड अप्स अँड डाऊन? दॅट इज अ गुड क्वेश्चन. महत्वाचा मुद्दा आहे, जसं आपण युपीएससी एमपीएससी करतो मित्रांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा असतो मोटिवेशन. नाहीतर तुम्ही जॉब करत असताना नोकरी भेटत नाही तेव्हाही तुमचं मोटिवेशन डाऊन होतं. तुम्ही परीक्षा करता, परीक्षा देत असताना आपल्याला सक्सेस नाही भेटला त्यावेळेस मोटिवेशन कम डाऊन होतं. तुम्ही जेव्हा बिझनेस करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला सक्सेस भेटलं नाही भेटलं अशा वेळेस सुद्धा तुमचं मोटिवेशन कमी जास्त होऊ शकतं. तर सगळ्यात महत्वाचं असतं मित्रांनो तुमची पेशन्स मित्रांनो, तुमची चिकाटी, तुमची मला हे सोडायचं नाही. हे जे आहे ना की मी सोडणार नाही, मी करणार, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी हार मानणार नाही. 1 वर्ष नाही भेटलं, 2 वर्ष नाही भेटलं, 3 वर्ष, एवढी चकाटी तुम्हाला पाहिजे मित्रांनो. आणि आज नाही, समजा फॉर एक्झाम्पल युपीएससी करताय, तुम्हाला नाही भेटलं, युपीएससी नाही पास झाली, एमपीएससी पास होईल, एमपीएससी पास नाही झालं, स्टाफ सिलेक्शन म्हणजे बँक प्रोबेशनरी पास होऊ शकते, ते नाही झालं, स्टाफ सिलेक्शन पास, ते नाही झालं, आरआरबी पास, हे नाही झालं, ग्रुप डी तर पास होशील. एवढं जर तुमचं चिकट असेल मित्रांनो कधीच प्रॉब्लेम येत. ओके, बऱ्यापैकी छान आता प्रश्न संपलेले आहेत. लास्ट एक आहे, प्लीज फील फ्री टू गेट फीडबॅक. ओके, लास्ट, प्लीज टेक एंडिंग 3 क्लास ऑन डाऊट सॉल्विंग सेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. येस, आपण ह्याच पद्धतीने करूया. आणि प्रज्वल, तुम्ही म्हटले संशोधन पद्धतीमध्ये नेमकं रिसर्च कसं करायचं. मला रिसर्च कसं करण्याची पद्धतीवर मला एवढं सांगता येणार नाही. मला रिसर्च कोणत्या गोष्टीवर करावा हे सांगता येईल प्रज्वल. ओके, संशोधन करण्याच्या पद्धतीवर माझी मास्टरी नाही आणि माझी इच्छाही नाही तिकडे जाण्याची. सो आय विल नॉट बी अ राईट पर्सन टू वर्क ऑन द रिसर्च मेथड, बट आय कॅन गाईड यू ऑन व्हॉट subject, on what areas or on where you should do the research, that I can guide. ओके, कारण अशा याच्यामध्ये रिसर्च करावं जेणेकरून तुमच्या लाईफचं भलं व्हावं, देशाचं भलं व्हावं, तुझ्या आपल्या समाजाचं भलं व्हावं, असं रिसर्च करा असं मी सांगेल. पण पद्धतीवर मला प्रज्वल थोडं जमणार नाही असं मला, म्हणजे इट विल बी, आय एम नॉट अ राईट पर्सन, आय फील सो. ओके, Shariu, thank you. Your guidance was very useful, motivated. I truly gained a lot of clarity. I sincerely appreciate your time, guidance. Thank you. मिहिर, जसं तुम्ही म्हटलात, वी विल वर्क ऑन द डाऊट सॉल्विंग सेशन. अँड थँक्यू ऑल ऑफ यू, खूप बरं वाटलं. ओके, खूप खूप धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न असतील तर सरांना जीमेल वरती पाठवा आणि या सत्राविषयी तुम्हाला काय तुमचं फीडबॅक आहे ते ग्रुपला तुम्ही टाकावे ही विनंती आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला या निमित्ताने दर रविवारी सर आपल्याला खूप छान मार्गदर्शन देतात. आज सरांनी हाऊ टू स्टार्टअप बिझनेस, स्टार्टअप क्वालिटीज आणि बरेचसे टॉपिक सरांनी आज कव्हर केले आणि त्याबद्दल माहिती दिली, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचे देखील मी आभार मानते. करिअर कट्टाची टेक्निकल टीम ज्यांच्यामुळे ही मीटिंग आपल्याला लाभली त्यांचे देखील मी आभार मानते. व तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही मीटिंग जॉईन केली, तुमचे पण मी आभार व्यक्त करते. व आजचं सत्र अध्यक्षाच्या वतीने संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.